हाय गाईज, आमचे पेपर आहे. तर आमचा पेपर 12 तारखेला आहे. आज 2 तारीख आहे. तर आमचा काही अभ्यास PL मध्ये झालेला नाही जास्त. तर त्यासाठी आम्ही आज मंदिरात जाणार आहे. कारण की आम्हाला माहिती आहे आता देवच आमची मदत करू शकतो. एवढं PL भेटून सुद्धा आम्ही अभ्यास नाही केला. तर आम्ही सगळ्यात आधी हॉस्टेलच्या कॅन्टीनला चाललोय. तर तिथे गेलो, तुम्हाला दाखवतो काय आहे नाश्त्याला. या ठिकाणी मित्रांनो आमचा आवडता नाश्ता आम्हाला भेटलाय, पास्ता. मित्रांनो आमचा नाश्ता झालेला आहे. अप्रतिम नाश्ता होता. आमची कॅन्टीन म्हणजे नाश्त्याच्या आणि जेवणाच्या बाबतीत एक नंबर आहे. नाशिक मधलं असं म्हणजे 5 स्टार हॉटेल म्हणजे आमची कॅन्टीन आहे. खरं सांगतो, बरोबर आहे? बरोबर, एकच नंबर. मग आम्ही सरांचं आमच्यावर प्रेम पण भरपूर आहे, त्याच्यामुळे नाश्ता एक नंबर झालेला आहे. तर आता आम्ही चाललोय मंदिराकडे. तर चला मित्र, आपल्याला त्या मंदिरात जायचंय, तुम्ही पाहू शकतात. आणि माझे मित्र पहा, व्हिडिओ काढूच तर किती पुढे गेले पहा. तसे ते एकदम दामानं चालते, पण आज काय झालंय त्यांना काय माहिती. मित्रांनो आपण गणपतीच्या मंदिरात आलोय. आधी गणपतीचे दर्शन घेऊ. आपण गणपतीचे दर्शन घेतले आहे. आता महादेवाकडे आलेलो आहे. तर मित्रांनो आता मी देवासंग डायरेक्ट सेटिंग लावली आहे की तुम्हाला पास कर, माझा काहीच अभ्यास होईल नाही. तर डायरेक्ट एकदम प्रॉपर सेटिंग लावली मी आता पेपरची. आप देखता हूँ कोण मुझे फेल करत आहे. मित्रांनो लाईफमधला स्ट्रगल पहा तुम्ही. म्हणजे आता एकलहराच्या मंदिरात चाललो आम्ही. भरपूर स्ट्रगल आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्ही आमच्या लाईफमधला स्ट्रगल पाहिलाय ना, तर भरपूर खतरनाक आहे. तर आत्ता आम्ही रेल्वेच्या पटरीवर चाललो आहे. पास झालो तर काय अडचण नाही, मंदिरात येऊ. नापास झालो तर इथं येऊन झोपून घेऊ, पाहू पुढं काही पण. मंदिर काय इथं पडलं गेलं. हां म्हणजे जका त्याचं म्हणणं आहे, त्यांनी जर आत्महत्या करायची असली कोणाला तर इथं करा. म्हणजे स्मशान भूमी सगळं जवळचे असं. शक्यतो आत्महत्या कोणी करू नका. एक पेपर आपलं भविष्य डिसाईड करू शकत नाही असं मानतोय मी, बरोबर आहे की नाही? चला सिद्धार्थ भाऊ, तू मुझसे प्यार करते की नाही? एकदम डिप्रेशन मध्ये गेला, डायरेक्ट रेल्वे झोपलाय तो. आता बसल्यासारखाच आहे. झोपलो होता पण कॅमेरा चालू केला उठलाय तो. हे बा आमचे फोटोग्राफर, फोटोग्राफर कसे आमचे मॉडेल. नुसते मॉडेल. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, कोणतरी शॅम्पू टाकलं वाटतं पाण्यात, भरपूर फेस झालाय. आता ठीक आहे, सांगू आपण पुढचं स्थान. हा तो पॉवर प्लॅन्ट आहे, खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो इथं. कोणाचं काय, सिद्धार्थ भाऊचं सेल्फीला चालू आहे, पण घेऊ आपण. चला आता जाका ते कशाचा विचार करतोय, नेमकी आठवण आली का जाका ते? काहीच नाही का? दुःख. इथलचा फोटोशूट झालेला आहे. आपण आता नेक्स्ट एकलहराच्या मंदिरात जाणार आहे. चला मी तुम्हाला मंदिर पण दाखवतो पुढे. मंदिरात आपण जाणार आहे मित्रांनो. पहा माझे मित्र येडेच आहे, करायचं सोडीतच नाही. पाहिजे जाका ते काय करतोय. तर मित्रांनो या ठिकाणी आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. एकलहराच्या महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो आपण दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही व्ह्यू पाहू शकतात काय जबर आहे. किती लिटर पाणी ते अंदाज मेजरमेंट करण्यासाठी असावा अंदाज. तर मित्रांनो आपण मंदिरात दोन्ही पाया पडलो, एकलहर एवढा. तर आपली पूर्ण आता देवाला आपण पूर्णपणे हे केलंय, कारण कसे आपला अभ्यास नाही होईल काहीच अजूक सुद्धा. तर प्रार्थना केली आता अभ्यासात लक्ष रांगून दे म्हणून असं. आणि कसे पेपर पण सोपे जावं म्हणून. आणि कसं आहे थोडी सेटिंग लावाच लागेल द्यावं, कसं आपण काही अभ्यास करेल नाही त्याच्यामुळं. ह्या कारणामुळे मी माझ्या मित्रांना कुठं नेत नाही. पण लहान पोरं दिसलं नाही का काही लगेच सुरू झाले, काही पण बस. मित्रांनो आपण सर्व देवांचे दर्शन केले. तर सिद्धार्थ तू काय मागितलं देवाकडे? देवाकडे मी काहीच मागितलं, देव बरोबर देतो त्याच्या मनाने जायचं होते. ओके, याचं म्हणणं चांगलं आहे. जका ते तू काय मागितलं? म्हणजे मंदिरात, एवढ्या मंदिरात गेलो आपण, देवाकडे मागितलं मी काहीतरी, मी सांगू शकत नाही. म्हणजे पर्सनली टॉप सिक्रेट पोरगी तर नाही मागितली मित्रांनो, मला डाऊट पोरगीच आहे. आपण आता मंदिरात जाऊन आलो. एवढ्या काय मागितलं मग देवाकडे? एवढंच, फर्स्ट इयर क्लिअर नको दे, अजून काही? 10वी आयुष्य सुखाचं जाऊ दे, बस एवढंच. ठीक आहे सामने, ठीक आहे. काय मागितलं? ऑल क्लिअर झालं पाहिजे, ड्रॉइंगचा विषय सांभाळून घ्या, बाकी मी काढतो बरोबर. बस. आता तुम्ही फर्स्ट इयरला आहे, काही पोरगी बिरगी नाही ऐकली का? गरज नाही पडत ना आम्हाला. म्हणजे ऑलरेडी ऑलरेडी असं पण नाही. नाही, या शब्दाचा अर्थ तोच होतो. नाही, आमच्याकडे ऑलरेडी असती तर आम्ही तुमच्यासोबत का फिरलो असतो? काय जरा सांगता येईल? विचार करा ना. सांगता येत नाही. असताना मी तुमच्यासोबत का फिरलो असतो? नाही कसे आजकाल गरज नाही आम्हाला सध्या तरी.
आपलं मेथचं जेवण एक नंबर आहे. तर आज भरपूर काही आहे, तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवतो. मस्त शाही वांग्याची भाजी. असं वाटतंय ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपलं जेवण झालेलं आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.